भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मुरमाडी येथे वीर धनुर्धारी एकलव्य जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली। स्थानिक ढिवर भोई समाज संघटनेच्या वतीने एका वधू वरांच्या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने हा जयंती सोहळा उत्साहात पार पडलाय। या कार्यक्रमात समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत वीर एकलव्य यांच्या कार्याचा आणि आदर्शांचा गौरव करण्यात आलाय। यावेळी उपस्थित वक्त्यांनी समाजातील तरुणांनी शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून प्रगती साधावी असं आवाहन केलंय। कार्यक्रमादरम्यान काही मान्यवरांचा सत्कारही करण्यात आलाय। या सोहळ्यास परिसरातील आणि गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। भूमिपूजन केलं। माझी स्वतःची मनापासून इच्छा आहे, पुतळे देऊन काही तिथून त्या पुतळ्यातून आपल्याला काही निर्माण होणार नाही, पण पुतळे ही आपल्याला एक क्रांती करण्याची, संघर्ष करण्याची, त्या पुतळ्यातून आपल्याला एक प्रेरणा मिळते। छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या, की वीर एकलव्य महाराज असू द्या, बिरसा मुंडा साहेब असू द्या, आज या महापुरुषांचं खूप मोठं योगदान समाजाबद्दल आहे। आणि जो समाज आज समाजाला जागृत असलं पाहिजे, कारण की म्हणतात ना, जो समाज मेलेल्या अवस्थेत आहे तो समाज कधी क्रांती करू शकत नाही। आणि या देशाची जी लोकसंख्या आहे, कारण क्रांती करणारा एकच आहे, हा भगतसिंग, जे क्रांती केली आणि या देशाला जे आज स्वातंत्र्य मिळालं, अशी शूरवीरांची ही भूमी आहे। म्हणजे आपल्यामध्ये या भारत देशावरती इंग्रजांनी, मुघलांनी अनेक वर्ष राज्य केलं आहे या भारत देशावरती, परंतु या देशामध्ये भगतसिंग सारखा सुद्धा व्यक्ती जन्माला आला, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा व्यक्ती जन्माला आला, ज्यांनी कुठल्या गोष्टीचा विचार न करता आपल्या 18 पगड जातीचे विचार लोकांना एकत्र घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली, स्वराज्याचे निर्माण केले। मग ही गोष्ट सुद्धा आपण आत्मसात केली पाहिजे। हे रक्त आपल्या अंगात आहे, हे रक्त, या विचारांचं रक्त आपल्या अंगामध्ये आहे। जेव्हा आपण काम करतो तर खऱ्या अर्थाने एक गोष्ट लक्षात घ्या, आज खऱ्या अर्थाने समाज जागृत होणं गरजेचं आहे। अनेक महापुरुषांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेत नाही तोपर्यंत काही होत नाही। हे सांगणं आणि प्रत्यक्षात ते अंमलात आणणं यामध्ये खूप फरक आहे। माझी हात जोडून तळतळून विनंती आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे